डोळे बंद करा. जिथे कुठे आहात तिथे सरळ ताठ बसण्याचा प्रयत्न करा आणि डोळे बंद करून मी जे काही म्हणणार आहे फक्त डोळे बंद करून त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि ते अनुभवून झाल्यावर मला तुमचा अनुभव कळवा. अतिशय शांत मनाने, अतिशय लक्षपूर्वक मी जे काही म्हणत आहे त्याच्यावर ध्यान केंद्रित करा आणि आपला अनुभव कळवा. शांत जागी बसण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिथे कुठे असाल, जसं असाल, काही हरकत नाही. फक्त 1 किंवा 2 मिनिटं लागतील, जास्त नाही लागणार. शांतपणे बसा. स्वतः सगळ्यांनी डोळे बंद करा. ध्यान अवस्थेत शक्य झालं तर ध्यान अवस्थेत बसण्याचा प्रयत्न करा. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, त्याच्यामुळे मला डोळे बंद नाही करता येणार, परंतु तुम्ही करा आणि तो अनुभव घ्या. कारण मी डोळे बंद न करताही अनुभव घेणार आहे असं मला वाटतंय. अर्थात बाकी आपल्याला स्वामी देतील. सो आता शांतपणे बसा. दीर्घ श्वास घ्या. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आपल्याला आणि 3ही वेळा दीर्घ श्वास घेतल्यानंतर ओंकार म्हणायचा आहे. तो तुम्ही तुमच्या मनातल्या मनात म्हणू शकता किंवा मोठ्याने म्हणा, जसं तुम्हाला योग्य असेल. ठीक आहे. आपण दीर्घ श्वास घेऊया. मी ओंकार म्हणते, त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः म्हणालात तरी चालेल. दीर्घ श्वास घ्या. आपण सर्वजण आता अक्कलकोट येथे वटवृक्षाच्या सानिध्यात असलेल्या स्वामींच्या समोर उभे आहोत. आज अतिशय गर्दी असून सुद्धा स्वामींनी फक्त आणि फक्त तुम्हालाच अतिशय सुंदर, अगदी आरामात, शांतपणे दर्शन देत आहेत. तुमच्या हातात असलेली तुळशीची माळ, तुमच्या हातात असलेली चाफ्याची माळ, जी तुम्हाला अर्पण करावीशी वाटते, ती माळ तिथे असलेल्या गुरुजींनी स्वतः हातात घेतलीये आणि तुम्ही स्वहाताने बनवलेली ही माळ स्वामींच्या गळ्यात अर्पण केली आहे. आणि स्वामी अतिशय करुणामय भावनेने तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. स्वामींना आज अपेक्षित होतं की तुम्ही अक्कलकोटला यावं, म्हणून आज तुम्हाला साक्षात स्वामींनी तिथे बोलवलंय आणि आज तुमच्याकडनं ही मानस पूजा करून घेत आहेत. तुम्ही स्वामींच्या गाभाऱ्याच्या इथे स्त्री असाल तर साष्टांग न करता पंचांग नमस्कार करत आहात आणि जर पुरुष असाल तर साष्टांग दंडवत स्वामी तुमच्याकडनं करून घेत आहेत. स्वामींना तुम्ही वाहिलेली जी फुलं किंवा तुळशीची माळ होती त्याचा प्रसाद रूपी स्वामीने तुमच्या हातात परत प्रसाद तुळशी माळेचा तुमच्या हातात दिलेला आहे. स्वामींना अक्कलकोटच्या वटवृक्ष स्थानातील गाभाऱ्याला तुम्ही 21 प्रदक्षिणा मारत आहात आणि तुमचा नक्षत्र मंत्र जो तुम्हाला ज्ञात आहे तो म्हणत म्हणत तुम्ही 21 प्रदक्षिणा मारत आहात किंवा तुम्हाला आवडणारं स्वामींचं नाव घेऊन तुम्ही 21 प्रदक्षिणा मारत आहात आणि त्या 21 प्रदक्षिणा मारत असताना स्वामी साक्षात तुमच्या बरोबर येत आहे आणि स्वामी तुम्हाला सांगत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंबहुना मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या आयुष्यात जे काही येतंय ते सहन करण्याची शक्ती, बळ तुझ्यात मिळावं म्हणून तुझ्या पदरी हे आलेले तुझे प्रारब्ध भोग आहेत. परंतु या सगळ्यातून मी तुला बाहेर काढणार आहे. या सगळ्यातून तू श्रेष्ठपणाने उभा राहणार आहेस आणि यातून तुला फक्त आणि फक्त लाभच होणार आहे. तो लाभ तुझ्या स्वभावात येणाऱ्या बदलांचा असेल, तो लाभ तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींचा असेल, तो लाभ तुझ्या पदरात पडणाऱ्या गोड फळाचा असेल किंवा तो लाभ तुझ्या आयुष्यात येणाऱ्या गोड सुखाचा असेल, पण तो लाभ तुला होणार हे निश्चित. विश्वास ठेव, मी तुझ्या बरोबर सदोदित आहे आणि तुझ्याकडनं मी हे कृतज्ञ
सदोदित करून घेऊ इच्छित आहे. विश्वासाने कर, जे काही करशील ते. आता तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या 21 प्रदक्षिणा झाल्यावर स्वामींच्या गाभाऱ्यासमोर येऊन पंचांग आणि साष्टांग दंडवत करत आहात. आणि तो दंडवत केल्यानंतर उजव्या हाताला वळल्यानंतर ज्या पलंगावर साक्षात स्वामी विराजायचे, आराम करायचे, त्या पलंगांच्या जवळ तुम्ही आले आहात आणि त्या पलंगावर साक्षात स्वामी विराजलेले आहेत. तुम्हाला आज त्यांची चरण सेवा करायची. काही क्षणाकरिता का होईना, पण स्वामींचे चरण सेवा म्हणजे तुम्ही स्वामींचे पाय दाबण्याचा अनुभव घ्या. तुम्ही साक्षात स्वामींचे पाय दाबत आहात. तुमच्याकडनं आज स्वामींना ती सेवा करून घ्यायची आणि त्यासाठीच तुम्हाला स्वामींनी तिथे बोलवलंय. त्या पलंगावर अतिशय सुंदर सुंदर मुद्रेत पितांबरधारी स्वामी विराजलेले आहेत आणि आज तुमच्याकडनं ती सेवा करून घेत आहेत. आणि कदाचित तुम्हाला या सेवेतून त्यांना आज समजवायचं असेल, तुम्हाला आज एक भाव द्यायचा आहे की तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वृद्ध व्यक्तीची जरी अशी सेवा करू शकला तर तुमच्या लेखी ती माझीच सेवा होईल असा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे. चरण सेवा झाल्यानंतर स्वामींना एक छान पलंगाभोवती आपण प्रदक्षिणा करूया. ती प्रदक्षिणा करून स्वामींच्या चरण कमलावर तुमचं मस्तिष्क, तुमचं शिर ठेवा की जे काही प्रारब्ध भोग आहे ते मी भोगायला तयार आहे, परंतु यातून तारून न्यायची क्षमता, शक्ती मात्र तुम्ही मला द्या आणि माझ्या बरोबर सदोदित राहा. माझ्या पाठी तुम्हीशी आहात, परंतु मला माझ्या बरोबर तुम्ही आहात, जेणेकरून या भवसागरातून मला तुम्ही सहज तारून न्याल. ओम शांती शांती शांती. अगदी शांतपणे हळूहळू डोळे उघडा. स्वामींना नमस्कार करून तुम्ही गाभाऱ्यातून बाहेर पडलेले आहात आणि हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला जो झालेला आनंद अनुभूती आहे त्याचा उपभोग तुम्ही आयुष्यभर घेणार आहात. या कामनेसहित हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर अगदी अलगदपणे रफ करा, घासा आणि तेच तुमच्या डोळ्यांच्या वर हळूहळू हळूहळू 3 वेळा दाबायचा प्रयत्न करा आणि तसाच तो हात तुमच्या डोक्यावरून मागे ल्या आणि अशा कामनेने तुम्ही स्वामींचा हा अनुभव घ्या. शुभम भवन्तु. किती जण अक्कलकोटला गेले होते हात वर करा बरं. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला जाणं मी आज का केलं तुम्हाला सांगते. कसं असतं ना, आपला संसार, आपली कामं, आपल्या भावना, बरंच काही वाटत असतं. म्हणजे आज खरं सांगू तर मला सकाळपासून बरं नव्हतं, पण दुपारी एक क्षण असं काहीतरी मला आलं की म्हटलं काही होऊ दे, किती अंग दुखते, किती काय होऊ दे, आता नाही झोपायचं, आता उठायचंय. आणि त्याच्यानंतर तयारी झाली आणि त्याच्यानंतर सगळं हे झालं. मी तुम्हाला यासाठी सांगते की मानस पूजा ही एक अशी पूजा आहे की तुम्ही मानस पूजा करून तुम्हाला हवं तिथं जाऊन येऊ शकता, पण तो भाव इतका इतका तन्मयतेने असला पाहिजे की तुम्हाला माहितीये मी साक्षात तिथे आहे. आज तुम्हाला वाटलं तर तुम्ही कैलासावर साक्षात दर्शन घेऊ शकता, पण तो भाव तेवढा पाहिजे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींनी आपल्याकडनं हे करून घेतलं. अर्थात मला ही बुद्धी त्यांनीच दिली आहे, कारण तुम्हाला सांगते अगदी आपले स्वामी सहस्रनामावली संपेपर्यंत हे मला माहित नव्हतं की मी हे करणार आहे. पण जेव्हा साधारणतः 900 800 900च्या आसपास आली तेव्हा माझ्या डोक्यात चक्र फिरायला लागली वाचता वाचता. म्हणजे तुम्ही काही शब्दांवर पुढे मागे झालेलं मला जेव्हा बघितलं असेल तेव्हा ते सगळी चक्र फिरत होती की नाही, आज आपण सगळ्यांनी अक्कलकोटला जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि ही गुरुपौर्णिमा साजरी करायची. या भावनेने मला माझ्या बरोबर तुम्हालाही तो लाभ द्यायचा होता असं मला वाटलं, म्हणून हा केलेला मी प्रयत्न. आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. मॅडम मला बोलायचं एकेकाने बोलूया, एकेकाने बोलूया.
आपण दिव्याताईंना घेऊया. दिव्या मांजरेकर ताई बोलतील. दिव्याताई, हो तुमच्याच मॅडम. आजूबाजूचा आवाज येतो, बोला. मॅडम, हे तुम्ही परत याच्यावर पाठवणार आहेत का युट्यूब वरती? हो हो, मी पाठवते. हा हा, चालेल, पाठवा. अजून कोणाला काही बोलायचंय का? नाही, छान हा झालं, मॅडम, मला ते बोलायचंय. पाठवा पण. ओके, एक मिनिट हा. सुरेखा पाटील ताई बोला. तुम्ही असं हँड रेज केला तरी मी प्रत्येकाला अनम्यूट व्हायला देईल. सुरेखा पाटील ताई बोला. धन्यवाद शुभांगी ताई. सांगते. खरंच खूप सुंदर अनुभव आला. डोळ्यात पाणी थांबत नव्हतं आणि अक्षरशः खरंच महाराजांची मूर्ती आणि नाही सांगू शकत. खरंच खूप सुंदर. धन्यवाद तुमचं की आज म्हणजे तुम्ही अक्कलकोटहून म्हणजे आम्हाला दर्शन तुमच्यामुळे आम्हाला झालं स्वामींचं. नाही खूप आभार आहे तुमचे. नाही नाही, हे स्वामींमुळे झालंय. स्वामींची इच्छा होती की आज तुम्ही तिथे यावं म्हणून हे झालं. माझं काही नाही, मलाही बुद्धी त्यांनीच दिली. मी तुमच्यासारखीच आहे. जेव्हा मी हे सगळं म्हणत होती, एक क्षण मलाही दाटून आलं होतं. आजपर्यंत गुरुपौर्णिमा कधी स्वामींची ते अजूनपर्यंत लाभलेली नाही. मी बी नाही. कदाचित पहिली सुरुवात आहे. आणि आपण अशी आशा करू की पुढच्या वर्षी कदाचित आपण सगळेजण मिळून पौर्णिमेला तिथे असू. नक्की I don't नक्की know. करू आपण असं काहीतरी. नक्की नक्की. खूप आम्ही धन्यवाद. म्हणजे उत्सुक आहोत येण्यासाठी. नक्की करा, तुम्ही सांगाल तर. नक्की करूया करूया. काहीतरी नक्की असं प्लॅन करू की जेणेकरून असं काही करता येईल. नक्की प्रयत्न करेन. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सरांना खूप शुभेच्छा आणि दीदीलाही खूप शुभेच्छा. खूप सुंदर पद्धतीने बोलते ती. इतके सुंदर उच्चार राहतात ना तिचे. खूप छान. थँक्यू थँक्यू. स्वामी करून घेत आहेत. धन्यवाद धन्यवाद सुरेखाताई. अजून कोणाला बोलायचंय? धन्यवाद. चारुशीला ताई बोला. मॅम, असं वाटत होतं की स्वामींच्या इथं मी गेले गाभाऱ्यात आणि पूर्ण अंगावर शहारे येत होते. म्हणजे मला प्रत्येक वेळी दर्शन घेताना आहे ना, डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण असं अंगावरती काटे काटे येतात दरवेळेस. जेव्हा मी दर्शन घेते ना स्वामींचं, तेव्हा मला आता पण म्हणजे मी बोलते पण अंगावरती पूर्ण असे काटे येतात. असं वाटलं की स्वामींच्या जवळ मी खरंच जाऊ लागले. धन्यवाद. स्वामींची कृपा आहे ते पूर्ण करून घेऊ. स्वामींची मूर्ती मला स्पष्ट अशी दिसली नाही का समोर. खूप छान खूप छान. धन्यवाद चारुशीला ताई. स्मिता कांबळे ताई बोला. हो ताई, नमस्कार नमस्कार ताई. खरंच खरोखर अनुभूती आली. तिथंच प्रत्यक्ष हजर होतो आणि ते तुमच्यामुळे शक्य झालं. म्हणजे हे डोक्यात पण नव्हतं की आज जायचंय तिथं दर्शन घ्यायचंय. मध्ये मला काही दिवस जॉईन करता आलं नाही. मी 3.5 शक्तीपीठसाठी गेले होते. क्या पण बात. मला सगळ्यांची आठवण आली. मी तिथं सगळ्यांचा नमस्कार सगळ्या ग्रुपचा तिथं मी पोहोचवलाय. खूप धन्यवाद छान. आई धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप आई धन्यवाद. साहेबांना विनंती केली. मला जॉईन नाही होता आलं त्यामुळे, काही प्रवासात असल्यामुळं. हा, काही हरकत नाही. पण मी मिस केलं तुम्हा सगळ्यांना. आणि आज अनुभूती आली, स्वामींचं दर्शन घडलं. त्याच्यापेक्षा आणखी काय हवंय गुरुपौर्णिमेला. खरंय खरंय. मॅम, तुमचं असं वाटतं स्वामींनीच करून घेतील. गुरुपौर्णिमा सत्कर्मी लागली आज. खरंय खरंय. म्हणजे मला मठात जाता नाही आलं आलं. आज. म्हणजे मी दरवेळेस जाते, आज मला जाता नाही आलं. पण आज असं वाटतंय की काहीतरी छान झालं दिवसाचं. खरंय. आणि आर्याला जरूर सांगा ताई, जी. ती गुरुस्थानीच आहे. ती आम्हाला शिकवते, म्हणून घेते. नाही तिला नाही, सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आणि नक्की सरांना सांगेन. पण, तुम्हाला पण. हो हो धन्यवाद हो धन्यवाद. पण ती हो ताई. लहान आहे. ती म्हणजे मला असं नेहमी वाटतं की लहान तोंडी ती मोठा घास घेते, पण खूप नाही मनापासून नाही, करते. पण ती म्हणजे तिला नाही, आम्ही तेवढं सुद्धा तेवढं पण नाही आम्ही म्हणू शकत. म्हणजे शिकतोय आम्ही आता. पण ती छान म्हणते. तिलाही आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सरांना, तुम्हाला नक्की. कुटुंबाला पूर्ण. हो, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. नक्की. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हा, धन्यवाद श्री हेमंत. स्वामी समर्थ. मॅडम, बोलवा श्री माझे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या मॅडम डोळ्यातून पाणी छान येत झाली, छान होतं. झाली. ताई एकच मिनिट तुम्ही थांबा. माधवी ताईंचं होऊ दे. हा माधवी हा, ताई नाही, छान झालं बोलते. म्हटलं. हा, छान झालं. श्री स्वामी समर्थ. तुम्ही श्री स्वामी. युट्यूब वरती याच्यावर पाठवा, नाही तर तुमच्या व्हॉट्सअप वरती पाठवा. हो, पाठवते पाठवते. नक्की हा पाठवते. हा, मनीषा ताई हा हा. बोला तुम्ही आता. नाही, छान वाटलं आज मला. हो, मी पण आज मठात गेली नाहीये, पण आज हा कार्यक्रम पाहून छान वाटलं एकदम.
धन्यवाद धन्यवाद स्वामी मॅडम मी मॅडम काहीही गुरुवारी केलंय घेतला तरी चालत जाईल. तथास्तु पण ते मग मला तुमची कोणाची तरी मदत लागेल. मी ते पीपीटी शेअर करून ठेवेल. पीपीटी शेअर करायची आणि पाठ घ्यायचा. मी बाकी चालेल चालेल तुम्हाला लॉग इन रेकॉर्डिंग सगळं करून द्यायची जबाबदारी माझी. ते मी करू शकेल. सो ग्रुपवर आपापली नावं टाका की कोणाला कोणाला गुरुवारी पाठ घ्यायचाय. मग त्याप्रमाणे आपण नक्की सुरू करू. मे बी चालेल. कदाचित मॅडम, मी सकाळी 6 वाजता असेल. माधवीताई 1 मिनिट थांबा. आपण एक एक करून बोलूया. मे बी असं असेल की स्वामींना कदाचित हे सुरुवात करायची असेल म्हणून आज हे सगळं घडवून घेतलं असेल असं मला वाटतं. तो नक्की करूया. हा माधवीताई काय म्हणत होता तुम्ही बोला. हॅलो. 1 मिनिट कोण आहे. हँड रेज करा मला ना दिसत नाही. हा कल्पनाताई बोला. हा कल्पनाताई बोला. मला ना असे अंगावर काटे येत होते, डोळ्यातून पाणी येत होतं आणि ज्यावेळी त्यांच्या पलंगाजवळ गेले पहिल्यांदा झोपलेले वाटले आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही म्हटले पाय दाबा त्यावेळेस मला असे खाली पाय सोडलेले आणि पादुका बघ असे म्हणतात असा भास झाला. तुमचं सगळ्यांचं ऐकल्यावर मी माझा अनुभव सांगणार आहे. खूप खूप छान. मला छान वाटतं की तुम्हाला मॅडम धन्यवाद. सकाळी 6 वाजताच गेले होते मठामध्ये. खूप छान खूप छान. 6 वाजता आमच्या जवळच आहे ना बाजूला. 6 वाजता गेले होते. खूप छान खूप छान. कल्पनाताई बोला. कल्पना पिंपरे. खूप छान वाटलं ताई. आणि तुम्ही म्हणला ना भिवू नको मी पाठीशी आहे, असं वाटलं स्वामींनी जवळच घेतलंय आपल्याला आणि इतके शहारे आले की बस. खूप छान वाटलं. काय कळतच नव्हतं. असं वाटत होतं स्वामींनी जवळ घेतलं आपल्याला. भिवू नको मी आहे तुझ्या पाठीशी. तथास्तु. नक्कीच आहेत ते आपल्या पाठीशी. 100% आहेत. हो. विमल जाधव ताई बोला. नमस्कार शुभंगीताई. नमस्कार बोला. मी तुमच्या भावना समजू शकते. बोला. खरंच बोलायला शब्द कमी पडतील. तुम्ही जशी सुरुवात केलीत ना, अक्षरशः स्वामी समोर आहेत, त्यांच्या मठात आपण गेलोय. आज खरंच दिवसभर कामातून स्वामींच्या मठात जवळच्या जाता आलं नाही, पण आज तुम्ही डायरेक्ट आम्हाला अक्कलकोटला नेऊन पोहोचवलत. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद शुभांगीताई. नाही हे मी नाही केलेलं. मी पुन्हा सांगते तुम्ही केलेलं. तुम्ही अंतरात्म्यातून स्वामींची जी तुमची ओढ होती तर स्वामी म्हणाले बाजूच्या मठात कशाला येते, डायरेक्ट अक्कलकोटला ये. फक्त अगदी, निमित्त अगदी. मला बोलवलंय आणि त्यांनी तुम्हाला अक्कलकोटला नेलं. आणि नुसतं न लिहिता आज अक्कलकोटला आपण गेलो असतो तर कदाचित दर्शन स्वामींचं नसतं झालं. पण ज्या प्रकारे आज स्वामींचं दर्शन झालंय त्याच्या म्हणजे ते आलाप लाभ आहे आज आपल्याला मिळालेला असं मला वाटतं. त्याच्यामुळे फक्त डोळ्यातून अश्रू येत होते आणि समोर स्वामी दिसत होते. आणि तुम्ही वटवृक्षाला तुम्ही फेरी मारा 21 फेऱ्या म्हणालात ना, तेव्हा अक्षरशः जाणवत होतं की आपल्या बरोबर स्वामी फिरतायत. पाठीशी नाही तर आपल्या बरोबरीने फिरतायत असं अगदी भास होत होता. तथास्तु तथास्तु. खूप छान. खूप म्हणजे तुमच्या राणे परिवाराचे मानेल तेवढे धन्यवाद कमी आहेत शुभांगीताई. आणि आमच्या गुरु माऊलींना, आर्याताईला, अभिराज दादाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा सांगा आज गुरुपौर्णिमेच्या. नक्की नक्की. तुम्ही धन्यवाद. तर दोघं आमचे गुरु आहातच, पण हे छोटे गुरु आहेत आमचे. आज त्यांच्यामुळे आम्ही धाडस करू शकलो. मी त्या दिवशी तर खरोखर आर्या दीदीमुळे मी धाडस करू शकले म्हणण्याचं. आता ती तुम्हाला रोज काम देणार आहे. काळजी नका करू. तिची तयारी चालू आहे. खूप छान, नाही खूप छान, खूप नक्की छान. नक्की. पण तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपल्या सगळ्या ग्रुपवरच्या सगळ्यांनाच शुभेच्छा. धन्यवाद. आणि ताईंनी आपल्या सगळ्यांसाठी कुठे गेल्या होत्या तीर्थक्षेत्राला, तिथे आपल्यासाठी प्रार्थना केली, त्याबद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खरंच धन्यवाद. धन्यवाद विमलताई. हो धन्यवाद ताई. सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांचे खरंच मनापासून. मी तुम्हाला सगळ्यांना मिस केले तिथं. कारण मी ग्रुपमध्ये होते. रोज मी ऐकते, मी म्हणायचा प्रयत्न करते. तेवढ्या वेळात मला म्हणता नाही आलं. त्यावेळी तुमचं सगळ्यांचं स्मरण झालं. आईसाहेबांना मी तुमचा नमस्कार सुद्धा पोहोचवलाय. तथास्तु. कधीतरी फ्युचर मध्ये एकत्र ग्रुपने जाऊ आपण. अवश्य अवश्य जाऊ. अवश्य. धन्यवाद. धन्यवाद. Yes, श्री मनीषा स्वामी. पाटील ताई बोला. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. खरंच सगळे सांगतायत ना त्याप्रमाणेच अनुभव आला. मी आत्ताच मठात जाऊन आली, म्हणजे हा आपला कार्यक्रम चालू व्हायच्या आधी.
आणि अक्षरशः असं वाटलं तिथे आम्ही पोहोचले आणि मला असे विठ्ठलाच्या रूपात मला स्वामी समर्थ दिसले. कमरेवर हात ठेवून अगदी उभे आहेत आणि मी त्यांच्या पाया पडते. असं खरंच म्हणजे बोलताना आपल्याला खरंच हे होतं की तुम्ही आम्हाला खरंच अगदी तो प्रत्येक अनुभव घडवून दिलात. अगदी छान. खूपच खरंच तुमच्या खरंच विमलताई म्हणतात तसं अगदी खरंच तुम्ही फॅमिली पूर्ण आम्हाला ना अगदी त्या ह्याच्यात रंगवून टाकलंय अगदी. ह्याच्यात खरंच सांगते. आणि मला तुम्ही स्वामींनी सगळे फक्त निमित्त केलंय, त्याच्यामुळे याचं हो. कुठलंही श्रेय आमचं नाही, पण प्रयत्न नक्की नाही, करतो हो, एवढं पण मी सांगते. निमित्त सुद्धा महत्व कारण तो मार्ग दाखवणं धन्यवाद निमित्त. धन्यवाद. खूप छान. जसे दत्ता मॅडम माझी काका पूजा तसे दिसते तुम्ही का? खरंच खूप एकदम खूपच छान धन्यवाद खूपच छान अनुभव आहे. खूप छान अनुभव आहे. धन्यवाद खूप धन्यवाद मॅडम माझी सगळे पूजा म्हणतात दिसते का? तसं. धन्यवाद. येस धन्यवाद सुरेखाताई मॅडम. बोला. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मनीषाताई. सुरेखाताई बोला. सुरेखा काकलीज. हॅलो मॅडम. मी पहिल्यांदाच आली आहे तुमच्या मी व्हॉट्सअपला आहे, पहिल्यांदाच आली आहे. अच्छा. मला खूप छान वाटलं आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मॅडम. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप हा. धन्यवाद सुरेखाताई. सो म्हणजे छान झाला हा. आणि हो, खूप तुला छान माहिती झालं आहे, मी मॅडम. सांगते मलाही असं झालेलं की आज ऍक्च्युली मलाही आज मठात जाता नाही आलं किंवा मी मंदिरात पण नाही जाऊ शकली आणि कुठेतरी ती खंत मनात खूप होती. सो म्हटलं नुसतं खंत करून काही होणार नाही. आणि मी जेव्हा तुम्हाला सांगत होते की आपण अक्कलकोटला गेलोय, तेव्हा मला गाभाऱ्यात तर माझ्याकडनं हार किंवा तुळशीहार नाही गेला, परंतु जेव्हा पलंगाव स्वामी विराजलेले आहेत आणि जेव्हा चरण पादुकांना स्पर्श करतोय किंवा त्यांची सेवा करतोय, मला फक्त स्वामींच्या पादुका दिसतोय आणि तेवढ्याच दिसल्या. हा माझा अनुभव. सो मी नेहमी असं म्हणते की तुमचा भाव फार महत्वाचा आहे आणि स्वामींना खरंच काही नाही लागत. म्हणजे अर्थात तुमच्या भावाने तुम्ही जे द्याल आणि हा भावाने तिथपर्यंत पोहोचणं हीच आपली म्हणजे स्वामींनी बोलवून घेऊन आपल्याकडनं करून घेतलेली सेवा आहे असं मला वाटतं. त्यामुळे अशीच सेवा स्वामी आपल्याकडनं करून घेऊत आणि तुम्हालाही स्वामींचा वरदहस्त कायम लाभो याच कामनेसहित आजचा निरोप घेऊया. धन्यवाद. शुभम भवतु.